हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आपण नाश्त्याला डोसा नेहमीच बनवत असतो. तुम्ही तर सर्वजण नाश्त्याला डोसा बनवतच असाल. पण एकदम असे काहीतरी थोडे बदल करून जर आपण नाश्त्याला डोसा बनवला तर नेहमी आपला बाहेरसारखा कुरकुरीत असा डोसा तयार होईल. तर इथे त्याच्यासाठी मी 2 वाट्या रेशनचे तांदूळ किंवा तुम्ही कोणताही जाडा तांदूळ वगैरे घेऊ शकता. जो जया वगैरे बोलतो तो गावाला आमच्याकडे वगैरे पिकतो, तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी चणा डाळ टाकलेली आहे मी. ती 1 चमचा मेथी टाकलेली आहे आणि 1 वाटी त्याच्यामध्ये उडदाची डाळ धुवून 2-3 वेळा धुवून असं मी भिजत ठेवलं होतं 4-5 तास किंवा जास्त 5-6 तास भिजवले तरी चालू शकतात तुम्ही. हे बघा, आणि त्याच्यामध्ये मी आता 1 वाटी पोहे धुवून टाकलेले आहे. आणि हे आपण आता मिक्सरला थोडं थोडं वाटून आपण याचं मिश्रण तयार करून घेऊ. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपण कसं मिश्रण वगैरे करतो. आणि 1-2 पाण्यात धुवून मी एकत्रच इथे हे सर्व भिजत घातलं होतं 4-5 तास. जास्तीत जास्त तास भिजत घातले तरी चालू शकते. तर बघा, अशा प्रकारे आपलं मस्तपैकी पीठ तयार आहे. जास्त पातळ पीठ न करता थोडं जाडसर असंच पीठ करून ठेवा. म्हणजे कसं डोसा बनवताना चांगला क्रिस्पी होतो. तर आता बघा, मस्तपैकी मी हे पीठ सर्व तयार करून घेतलं आणि एका मोठ्या भांड्यात टाकून ते रात्रभर आपण फर्मेट होण्यासाठी किंवा फुगण्यासाठी ठेवून देऊ शकतो. इथे मी रात्रभर असंच झाकून हे ठेवून दिलेलं आहे. थोडं जास्तच मोठं भांडं घ्या, कारण वरती वगैरे कधी बाहेर निघून जातं म्हणून त्याच्यासाठी. तर हा बघा, किती मस्तपैकी आपलं हे मिश्रण फुगून आलेलं आहे वरती. जसं याच्यामध्ये काय मी सोडा वगैरे किंवा काहीच टाकलेलं नाहीये, तरी किती मस्तपैकी आपलं हे फुगलेलं आहे बघा. याचं तुम्ही इडल्या पण करू शकता आणि डोसे, आप्पे असे कोणताही पदार्थ करू शकता. आता जेवढं पीठ पाहिजे तेवढं पीठ मी याच्या एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. हे बघा, आणि याच्यामध्ये 2 चमचे रवा आणि 2 चमचे बेसन टाकणार आहे. हे टाकल्यामुळे आपलं अजून मिश्रण चांगलं क्रिस्पी होण्यासाठी, म्हणजे डोसा आपला चांगला क्रिस्पी होण्यासाठी मदत होऊन जाईल. रवा आणि बेसनच्यामुळे थोडा तो अजून मस्तपैकी टेस्टी पण लागेल आणि एकदम मस्त बाहेरसारखा आपला टेस्ट हे होईल. त्याच्यामध्ये मीठ थोडं टाकलेलं आहे आणि मी डोसा पॅन हा गरम करून घेतला होता. गरम झाला आहे, त्याच्यावर थोडं पाणी शिंपडून थोडंसं आपलं पुसून घेऊया. आणि त्याच्यामध्ये इथे 2 चमचे पीठ टाकून घेतलेलं आणि मस्तपैकी असं पसरून घेऊया. जर तुम्ही बेसन आणि रवा टाकल्यानंतर तुम्हाला जर थोडं असं घट्ट बॅटर वाटत असेल तर थोडं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करून थोडं बॅटरची कन्सिस्टन्सी करून घेऊ शकता, कारण थोडंसं ते घट्ट होतं म्हणून. तर इथे मी अर्धा चमचा इथं ऑइल टाकलेलं आहे. इथे मी स्प्रे केलं आहे, तुम्ही वरून टाकू शकता. आणि मीडियम फ्लेमवर 2 मिनटं याला कुक करून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी डोसा बनवून बघा, किती मस्त असा क्रिस्पी आणि टेस्टी होतो. तर बाहेरचा सारखा डोसा आपला लागतो जसा घरी. बघा आता किती मस्तपैकी ब्राऊन झालाय आणि आपला क्रिस्पी डोसा रेडी झाला. हा तुम्ही चटणी कोणत्याही कोकोनट चटणी किंवा टोमॅटो चटणी किंवा सांबार बरोबर मस्तपैकी एन्जॉय करू शकता. आणि असंच पीठ फक्त तुम्ही कधी पण बनवून 2-4 दिवस फ्रीजमध्ये ठेवून नंतरच त्याच्यामध्ये जेव्हा बनवताना रवा आणि बेसन टाकलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये मस्त टेस्टी असे आपले डोसे रेडी होतील. तर इथे मी परत दुसरा डोसा टाकलेला आहे. हे बघा, थोडं जर तुम्हाला घट्ट वगैरे वाटत असेल थोडं तुम्ही पाणी वगैरे ॲड करू शकता आणि अजून हे बॅटर चांगलं बनवू शकता. पण फक्त जास्त पातळ करू नका, थोडं मिडियमच ठेवून द्या. तर इथे मी असा पिझ्झाचं टेस्टवाला डोसा बनवते. त्याच्यामध्ये बटर टाकले, पिझ्झा सॉस टाकला आणि ज्या भाज्या तुम्हाला आवडतील त्या तुम्ही टाकू शकता. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि हे सगळं मिक्स केलेलं आहे. हे बघा, आणि मिक्स करून थोडं आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो किंवा पिझ्झा मसाला असेल घरात तर टाकू शकता. तुम्ही साधा मसाला, जर बटाट्याचा मसाला वगैरे आपण करून किंवा कोणत्याही भाज्या टाकून असा थोडासा वेगळा, मुलांना कसं असं टेस्टी टेम्पटिंग असं वेगळे डोसे लागत असतात, असे तुम्ही बनवू शकता. हे बघा, हे आता मी मिश्रण सर्व इकडं पसरून घेतलेलं आहे आणि आपण हे 2-3 मिनटं याला शिजवून घेणार आहे. तर याच्यावरती मी चीज किसून टाकलेलं आहे. या डोसा बनवताना थोडा गॅस स्लोच ठेवून द्या, म्हणजे ते हळूहळू मस्तपैकी कुक होईल. इथे मी आता 2 मिनटं हा डोसा पण शिजवून घेतलेला आहे.
याच्या डोश्याच्या बॅटरपासून आपण कोणते कोणते वेगवेगळे मस्तपैकी असे डोसे बाहेरून खाण्यापेक्षा असे घरातच बनवून तुम्ही कोणत्याही पॅनवर डोसा केला तरी मस्तच आणि टेस्टीच होईल. इथे आम्ही हा कट करून घेतलेलं आहे. बघा किती मस्तपैकी आपला डोसा क्रिस्पी पण झालाय आणि मस्त असा वेगळा स्टाईलचा पण हे होते. बाहेरून आपल्याला असे मस्तपैकी असे डोसे आपल्याला दिसत असतात, तर असेच आपण घरी पण चांगले चांगले डोसे बनवून तुम्ही खाऊ शकता. इथे मी वरून चीज टाकलेलं बघा आणि किती मस्तपैकी आपला डोसा तयार आहे. फक्त तुम्ही टोमॅटो सॉस वगैरे पण टाकून करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.